शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळ परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रेमळ प्रभू, तू आमच्यावर प्रेम करतोस आणि आम्हाला दररोज एक नवीन संधी देतोस. आज देखील तुझी उपासना करण्याची संधी तू दिलेली आहेस हे आम्ही कबूल करतो. यामध्ये आमचं काही कर्तृत्व नाही, केवळ तुझं प्रेम आहे आणि म्हणून तू आम्हाला संधी दिलेली आहेस. प्रभू, या संधीचा आम्ही सदुपयोग करावा आणि तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही मनापासून तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. यावेळी आमचं मन विचलित करणारे, आमची आजूबाजूची परिस्थिती, मनातील विचार हे सर्व नियंत्रणात ठेव. यासाठी की आम्ही आत्म्याने आणि खरेपणानं तुझी उपासना करावी. सर्व मान महिमा गौरव तुला द्यावा, कारण केवळ तूच त्याला योग्य आहेस. प्रभू, आज आम्हाला तुझ्यापुढे व्यक्त व्हायचं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. ही उपासना तू मान्य करून घे. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची आराधना करूया, उपकार स्तुती करूया, गीतं गाऊया. आज पुण्याहून सध्या ती पुण्यामध्ये नाही आहे, परंतु तरी देखील ती पुण्याचीच आहे म्हणून उत्कर्षा आणि तिचा भाऊ अक्षय हे दोघे मिळून प्रभूची स्तुतिगीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर ही गाणी आपणही गाऊया आणि प्रभूची उपकार स्तुती करूया.
आदर्श आणि अक्षय या सुंदर गीतांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. बघूया प्रभू आपल्या वचनातून काय बोलतो. आजच्या मननाकरिता जी वचनं आहेत ती खरं तर 4 आणि 5 फिलेमोनाच्या पत्रातली आहेत. परंतु आपण 1 ते 7 ही वचनं वाचूया. फिलेमोन 1 ते 7 ही वचनं. प्रस्तावना. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला, तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला, ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तिमोथ्य यांच्याकडून, आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. एका पळून गेलेल्या गुलामातर्फे विनंती. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरवसा यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो आणि आपल्या देवाची उपकारस्तुती करतो आणि असे मागतो की तुमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूमध्ये जे काही चांगले आहे त्याचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. प्रभू ही वचनं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजन हो, संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही बोलतायत. ऐकूया. शालोम. कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांना आमच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये पाहून मला खूप आनंद होतो. आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. प्रभूनं आपल्या सर्वांना या भक्तीच्याद्वारे आशीर्वाद द्यावा ही माझी प्रार्थना आहे. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित झाली आहे हा माझा विश्वास आहे. सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि ब्रदर आशिष आढाव यांनी अतिशय सुंदर गाणी आपल्यासाठी सादर केली. विशेषतः आशिष आढाव यांनी कविराज कृष्णाजी सांगळे यांचं गाणं सादर केलं. ते मला खूप आवडलं. त्यांनी फार सुंदर हे गाणं गायलं आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला तबल्यावर जो तरुण भाऊ होता, पेटीवर जो दुसरा भाऊ होता, त्यांनी अतिशय सुंदर वाजवलं. त्याबद्दल त्यांचेही मी उपकार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. कधीतरी आपल्यासाठी जर आपल्याला त्यांचा कार्यक्रम आयोजित करता आला गीतांचा, तर मला निश्चितच आवडेल. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिंधुताई कोतवाल आंटी यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं. अर्थातच नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर खणखणीत अशा आवाजामध्ये त्यांनी शास्त्र वाचन केलं. त्यांचा 92वा वाढदिवस त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये साजरा केला आणि 22 तारखेला आपला जो विशेष उपकास्तीचा कार्यक्रम होता, त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांचा विशेष सन्मान केला, केक कटिंग केलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या आणि खरोखर त्या आमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहेत. त्यांच्याकडून आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. मी मला असं वाटतं सांगितलं आहे की दर गुरुवारी त्यांच्या घरामध्ये आमची बायबल स्टडी असते आणि त्या स्वतः अतिशय उत्साहानं त्या बायबल स्टडीमध्ये भाग घेतात.
आणि आंटींची सहभागिता आम्हाला मिळते, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं, त्यांच्यापासून खूप शिकायला मिळतं. याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो. बुधवारी 22 एप्रिलला अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 6वा वर्धापन दिन आम्ही संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान बायबल सेंटर या ठिकाणी आयोजित केला होता आणि फार चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 45 लोक त्यासाठी उपस्थित होते. सिस्टर पल्लवी मिस्त्री यांनी उपकार स्तुतीमध्ये आमचं पुढारीपण केलं. अतिशय सुंदर गीतं त्यांनी सादर केली. त्याचबरोबर डॉक्टर जोशवा आणि ॲडव्होकेट क्रिस्टी यांनी सुद्धा अतिशय सुंदर गाणं सादर केलं. पीटर अर्थातच नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर त्याचं गाणं झालं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑनलाईन भक्तीसाठी जे बायबल वाचन करतात किंवा गाणी गातात त्यांनी मोबाईलचा उपयोग कसा करायचा यासंबंधी अतिशय प्रॅक्टिकल असं मार्गदर्शन पीटरनी यामध्ये केलं आणि त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आम्ही प्रभूची स्तुती करतो आणि माझा विश्वास आहे की त्याद्वारे सर्वांना खूप काही शिकायला मिळालं. प्रार्थनेमध्ये आमचं पुढारीपण अनघाताई थोरात, पास्टर नवीन खावडिया, बिशप प्रदीप वाघमारे यांनी केलं. कोतवाल आंटींची विशेष ओळख आम्हाला सिस्टर मृदुला घोडके यांनी करून दिली. महिन्याच्या पहिल्या दिवशी जी आमची सकाळी 7 वाजता प्रार्थना असते त्यामध्ये मिसेस मृदुला घोडके नेहमी सहभागी होतात आणि त्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला फार सुंदररीतीनं सांगितले. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. या वर्धापन दिनाचं संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन करण्याची जबाबदारी मी सिस्टर मालविका आखाडे आणि ब्रदर पराग खंडागळे यांना दिली होती आणि त्यांनी खूप कष्ट घेतले. मला सिस्टर मालविका यांनी सांगितलं की त्या बोहरे आळीमध्ये गेल्या आणि ही सुंदर फुलं त्यांनी आणली आणि सर्वांना, जे सर्व उपस्थित होते त्या प्रत्येकाला अशा प्रकारे हे फूल त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि त्या प्रकारे सर्वांचं स्वागत केलं. आम्ही अनेक पाहुण्यांचा सत्कार केला आणि त्यासाठी आम्ही हार आणि गुच्छ वापरत नाही आपल्याला माहीत आहे आणि म्हणून त्यांनी नर्सरीमध्ये जाऊन अतिशय सुंदर प्लांट्स आणले होते आणि हे विशेष प्लांट्स, ही रोपं सर्व पाहुण्यांना आम्ही देऊ शकलो आणि या सर्व तयारीबद्दल, या सर्व त्यांच्या कष्टाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून उपकार मानतो. अर्थातच अतिशय उत्तम त्यांनी संचलन केलं आणि संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पाडला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी सिस्टर मालविका आणि ब्रदर पराग खंडागळे यांचा आभारी आहे. या सर्व तयारीमध्ये पास्टर नवीन खावडिया आणि स्वरित मस्के यांनी फार मला मदत केली. याच्या तयारीसाठी, या कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्यांनीही खूप कष्ट घेतले. त्याबद्दल या दोघा तरुण भावांचा सुद्धा मी आभारी आहे. अर्थात या भक्तीसाठी जे विशेष पाहुणे होते, ब्रदर डॅनियल बिरू जे दापोडीमध्ये राहतात, ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह आले होते. त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं, डॉक्टर जोशवा, ॲडव्होकेट क्रिस्टी हे सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते आणि देवाचं वचन अतिशय सुंदर प्रभावी रीतीनं त्यांनी सादर केलं. स्वतःची साक्षसुद्धा त्यांनी दिली आणि त्याबद्दल देवाच्या या सेवकाबद्दल आम्ही देवाचे मनापासून उपकार मानतो, देवाची स्तुती करतो आणि या बंधूचे सुद्धा आम्ही मनापासून उपकार मानतो. वर्धापन दिनाच्या या संपूर्ण भक्तीचं लाईव्ह स्ट्रीमिंग प्रकाश गायकवाड यांनी केलं. व्हिडिओ शूटिंग त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह ब्रदर विजय क्षत्रिय, आम्ही त्यांना विल्सन म्हणतो, ते आणि त्यांची पत्नी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनी भरपूर फोटो काढले, व्हिडिओ काढले आपल्या मोबाईलमधून. त्यांचाही मी आभारी आहे. माझी पत्नी सुरेखा हिनं सर्व रजिस्ट्रेशनची जबाबदारी स्वीकारली होती आणि संपूर्ण कार्यक्रमावरती बाहेर बसली होती. त्यामुळे तिला कार्यक्रमाचा आनंद घेता नाही आला, परंतु सर्वांचं रजिस्ट्रेशन घेणं, पैशाचा हिशोब ठेवणं हे सर्व तिनं अतिशय उत्तम रीतीनं पार पाडलं. त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. जे सर्व प्रियजन या विशेष सभेसाठी, वर्धापन दिनाच्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेसाठी उपस्थित होते, त्या सर्वांचे, जे सर्व सेवक वर्ग होते, जे प्रतिष्ठित पाहुणे होते, त्या सर्वांचे मी मनापासून उपकार मानतो. एप्रिल 29 ते 3 मे या काळामध्ये मी लव्हाळ या ठिकाणी जेम्स या मिशनरी संस्थेचं जे
ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी त्यांच्या ग्रॅज्युएशनमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मी जात आहे आणि या काळामध्ये मी तिथे राहणार आहे. त्याचबरोबर न्यू लाईफ फेलोशिप कोल्हापूरचे पाळकसाहेब पास्टर स्किनर थॉम्सन यांच्या घरी मी राहणार आहे. त्यांच्या मंडळीमध्ये न्यू लाईफ फेलोशिपमध्ये 3 मे या रविवारी मी प्रभूचं वचनसुद्धा सांगणार आहे. त्याबद्दल पास्टर स्किनर यांचा मी अतिशय आभारी आहे. पास्टर मेघनाथ पवार जे जेम्स सेंटरचे डायरेक्टर आहेत त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. माझा प्रवास, माझी वचनाची सेवा ही प्रभूने आशीर्वादित करावी यासाठी आपल्या प्रार्थनांमध्ये माझी आठवण ठेवा. मेच्या 2ऱ्या रविवारी सर्व मंडळांमध्ये मदर्स डे मातृदिन साजरा केला जातो. आमचीसुद्धा इच्छा आहे की मातृदिनाचा कार्यक्रम खास आमच्या महिलांसाठी, मातांसाठी आम्हाला अरेंज करायचा आहे. 8 किंवा 9 मेला बायबल सेंटर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची आमची योजना आहे. देवानं योग्य सेविका त्यासाठी द्याव्यात आणि अनेकांच्यासाठी हा कार्यक्रम आशीर्वादाचा व्हावा म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आपण जरूर आठवण ठेवा. या येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू आपल्या सर्वांचा सांभाळ करू, आपल्याला सुरक्षित ठेवू, आपली काळजी घ्या. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. गेल्या आठवड्यामध्ये पंडित रमाबाई यांचा जन्मदिवस होता. माझ्या चांगल्या लक्षात आहे 23 एप्रिल, कारण तो साराचाही वाढदिवस असतो. गेल्या रविवारी आपण कृष्णाजी रत्नाजी सांगळे यांची गीतं ऐकली, कारण त्या आठवड्यामध्ये त्यांचा स्मृतिदिन होता. कालच्या आठवड्यामध्ये पंडित रमाबाई यांचा जन्मदिवस होता. चला आज त्यांचं गीत गाऊया उपासना संगीतामधून आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून आपण गीत नंबर 245 गाऊया, पतिता ये चल शुची व्हायाला. आणि हे गीत आपण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. पतिता ये चल शुची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपा तरी, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदूता रक गुरु राजाचा, न दुजा पथ मुक्ती पदा, प्रभु येशू शेतीवरी आलाया, भगतोची समर्थ सखा, अधपाशा झड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदूता रक गुरु राजाचा, न दुजा पथ मुक्ती पदा, म्हणवितो पतित सखा देई, अधमुक्ती विनम्र जना, म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदूता रक गुरु राजाचा, न दुजा
पथमुक्तिपदा मनुजांच्या हरी अवघ्या तापा प्रणती करुणा करीतो प्रभुपाशी चलत्यजुनी पापा शरणागत तारकतो प्रभुचा धरवंद्यपदा जगदुद्धारक गुरुराजाचा न दुजा पथ मुक्तिपदा. प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. सर्व समर्थ आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आम्हाला सर्व काही पुरवलं आहेस, आमची काळजी घेतली आहेस. तुझे अनंत आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, आम्ही अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, सुवार्ता प्रसारासाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी, तुझ्या मंडळीची उन्नती होण्यासाठी होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं जीवन तुला समर्पित करतो. तू आम्हा प्रत्येकांचा ताबा घे आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या गौरवी सेवेमध्ये होऊ दे. प्रभू, आज तुझं वचन आमच्याकडे येत असताना त्या वचनासाठी आमची तू तयारी कर. आमचं अंतःकरण आम्ही तुला उघडावं, तुझ्या वचनाचा आम्ही स्वीकार करावा, त्यावर मनन करावं, त्याचं आज्ञापालन करावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोल, तू आमची भेट घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे संदेशाची. आज प्रभू आपल्याशी काय बोलतोय ऐकूया. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक प्रभूच्या वचनामधून आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. पाऊलाचं फिलेमोनाला पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत आणि 4थं आणि 5वं वचन आपण मागच्या वेळेस सुरू केलं, परंतु ते अर्धच केलं. खरं म्हणजे इंग्रजीमध्ये ही वचनं वेगवेगळी आहेत. 4थं वचन वेगळं आहे, 5वं वचन वेगळं आहे. आणि इंग्रजीमध्ये जे 5वं वचन आहे त्याचा अभ्यास आपण करूया आता. आणि मराठीमध्ये जरी ते एकत्र असलं तरीसुद्धा मागच्या वेळेस आपण पाहिलं, मी 4 आणि 5 या वचनांचा दुसरा भाग घेतला की मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो आणि आपल्या देवाची उपकारस्तुती करतो. हा भाग आपण घेतला. आता त्याचा पहिला जो भाग आहे त्याकडे आपण वळूया. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो. मागच्या वेळेस आपण हे पाहिलं की पाऊलाची साक्ष ही आहे की मी सर्वदा माझ्या प्रार्थनेत तुझी आठवण करतो. मी सर्वदा प्रार्थना करतो, सर्वदा तुझी आठवण करतो. त्याच्यामधून त्याचं समर्पण काय आहे प्रार्थनेसाठी, फिलेमोनसाठी, मंडळीसाठी, मंडळीच्या पुढाऱ्यांसाठी, ते आपण पाहिलं. आणि मग तो प्रार्थनेमध्ये आठवण करताना देवाची उपकारस्तुती करतो. म्हणजे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर देवाची उपकारस्तुती करावी असं त्याला वाटतं आणि म्हणून तो देवाची उपकारस्तुती करतो. त्याविषयी आपण मागच्या वेळेस विचार केला. आता त्याचं कारण तो सांगतोय. इंग्रजीमध्ये 4थं वचन हे आहे आणि मग नंतर 5वं वचन बिकॉज ऑफ धिस, बिकॉज ऑफ युअर लव्ह, या ठिकाणी ते सुरुवातीला आहे. त्याच्याकडे आपण जाऊया. का बरं मी प्रार्थना करतो, का बरं मी प्रभूची स्तुती करतो? कारण प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती.
आता पुन्हा मराठी आणि इंग्रजीमध्ये ही वचनं वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आलेली आहे आणि मी त्या प्रकारेच मी बोलणार आहे. सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती. पाऊल जेव्हा फिलेमोनाची आठवण करतो तेव्हा त्याच्या जीवनाचा अत्यंत आवश्यक भाग आणि ती म्हणजे प्रीती, त्याचा तो विचार करतो. आणि ही प्रीती त्याला कशी मिळाली बरं? ही प्रीती ख्रिस्ताच्या द्वारे त्याला मिळाली. पण आम्ही प्रीतीविषयी पुष्कळदा विचार करतो आणि आम्ही सहसा काय म्हणतो? देवाची प्रीती, ख्रिस्ताची प्रीती, देवानं आमच्यावर प्रीती केली. देवाच्या प्रीतीचा आम्ही नेहमी उल्लेख करतो आणि त्याविषयी आम्ही संदेश देतो आणि ते योग्य आहे, त्यामध्ये अयोग्य काय नाही. परंतु आता पाऊल जेव्हा फिलेमोनासाठी प्रार्थना करत आहे तेव्हा त्याला कशाची आठवण होते? फिलेमोनाच्या ठायी असलेली प्रीती. याचा जो दुसरा भाग आहे त्याकडे मी वळतो थोड्या वेळाने. परंतु सर्वप्रथम फिलेमोनाचं जीवन हे प्रीतीच्या द्वारे लोकांना समजत होतं. हिज लाईफ वॉज कॅरेक्टराइज्ड बाय लव्ह. फिलेमोनाच्या जीवनामधून लोकांना प्रीतीचा अनुभव येत होता, अशी त्याची साक्ष होती. पण लोक आम्हाला वेगळ्या प्रकारे ओळखतात. काही जण मला कदाचित एक रागीट मनुष्य म्हणून ओळखेल, काही जण दुसऱ्यांना फार तो श्रीमंत आहे, एखाद्याला तो अतिशय बुद्धिमान आहे, एखाद्याला तो अतिशय उच्च पदावर आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही लोकांना ओळखतो. आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये भक्तीमध्ये ब्रदर डॅनियल बिरू यांनी ख्रिस्तामध्ये असलेली आपली ओळख याविषयी अतिशय सुंदर संदेश दिला. आणि पहा, जगामध्ये आम्हाला लोक वेगवेगळ्या प्रकारे ओळखत असतील, परंतु आमची ख्रिस्तामध्ये काय ओळख आहे ते महत्त्वाचं आहे. आमच्याकडे किती पैसा आहे, आमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, आम्ही कोणत्या पोझिशनवर कोणत्या स्थानावर काम करतो, अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे लोक आम्हाला ओळखू शकतील. परंतु आमचं ख्रिस्तामधील स्थान काय आहे त्याच्यावरून लोक आम्हाला ओळखतात का? फिलेमोनाविषयी बोलताना पाऊल म्हणतो की तुझी प्रीती, तुझ्या जीवनामध्ये प्रीती आम्हाला दिसते. तुझ्या जीवनामधून प्रीती जणू काय ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळं मी देवाची उपकास्ती करतो. माझ्याकडे पाहून कोणी असं म्हणेल का की याच्या जीवनाद्वारे मला देवाच्या प्रीतीचा अनुभव येतो, देवाची प्रीती मला जाणवते, त्यामुळे मी देवाची स्तुती करतो, अशी साक्ष माझ्याविषयी कोणीतरी देऊ शकेल का? फिलेमोनाविषयी पाऊलाची ही साक्ष होती की तुझ्या जीवनातून मला प्रीती दिसते. आता सुरुवातीला प्रीतीविषयी बोलल्यानंतर ती कोणती प्रीती आहे? आपल्या आईवडिलांवरील प्रीती, आपल्या कुटुंबावरील प्रीती, आपल्या मुलांवरील प्रीती, आपल्या मंडळीवरील प्रीती, ही फार चांगली आहे. परंतु या ठिकाणी पाऊल ज्याचा उल्लेख करतो ती म्हणजे तुझी पवित्र जनांवरील प्रीती. युअर लव्ह फॉर होली पीपल. इंग्रजीमध्ये म्हटलं आहे युअर लव्ह फॉर ऑल होली पीपल. सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती. पहा, आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रीतीला महत्त्व असणं फार महत्त्वाचं आहे, फार चांगलं आहे. आणि देवानं आम्हाला ख्रिस्ती मंडळीमध्ये ठेवलेलं आहे. वी आर पार्ट ऑफ द चर्च, द बॉडी ऑफ क्राइस्ट. मग आमची प्रीती आहे का मंडळीवर? मग मंडळीविषयी आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा मंडळीच्या अनेक नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येतात आणि त्यामध्ये अयोग्य काहीच नाही. मंडळीमध्ये भ्रष्टाचार आहे, मंडळीमध्ये तट आणि फुटी आहेत, मंडळीमध्ये भांडणं आहेत, कोर्ट केसेस चालू आहेत. अशा अनेक समस्या आज मंडळांमध्ये आहेत. पण त्याच्याही वर जाऊन मंडळी काय आहे? ख्रिस्ताची मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि देवानं जे आम्हाला पाचारण केलेलं आहे ना ते आम्ही पवित्र होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. पहा, एक्लेसिया याचा अर्थ कॉल्ड आउट वन्स, जगातून ज्यांना बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, वेगळे केलेलं आहे, असे आम्ही लोक आहोत. आता प्रत्यक्षामध्ये मंडळीचे सर्व लोक अशा प्रकारचं जीवन जगत नसतील. अनेक मंडळांमध्ये समस्या आहेत. तरीसुद्धा देव जेव्हा मंडळीकडे पाहतो, जगातील सार्वत्रिक मंडळी जी कदाचित अदृश्य मंडळी आहे, विश्वासणारे हे मंडळी आहेत,
जेव्हा देव त्यांच्याकडे पाहतो तेव्हा तो म्हणतो, हे माझे लोक आहेत, हे पवित्र लोक आहेत. तुम्ही आणि मी, आम्ही पवित्र का आहोत बरं? आम्ही फार पवित्र जीवन जगतो, आम्ही फार नीतिमान आहोत, त्यामुळं नाही. परंतु आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतले गेलेले आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला निर्मळ केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, म्हणून आम्ही पवित्र झालो आहोत. हो, आमच्यामध्ये समस्या आहेत, उणिवा आहेत, आमच्यामध्ये दोष आहेत, तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं शुद्ध झाल्यामुळं आम्ही पवित्र झालो आहोत. आमच्याकडे पाहिल्यानंतर देव म्हणतो, हे माझे पवित्र लोक आहेत. आणि पौल फिलेमोनाला म्हणतो, तुझी सर्व पवित्र जनांवर असलेली प्रीती. काही मोजके लोक नाहीत, काही निवडक लोक नाहीत, काही पुढारी नाहीत, काही फार पवित्र लोक नाहीत, फक्त सेवक वर्ग नाही, सर्व विश्वासणारे जे मंडळीचा भाग आहेत ते पवित्र जन आहेत. तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही आणि मी पवित्र जन आहोत? आम्ही फार चांगले आहोत, आम्ही फार शुद्ध आहोत, आमचं जीवन इतरांपेक्षा फार उत्तम आहे, यामुळं नाही, परंतु देवाची कृपा आमच्यावर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं आम्ही शुद्ध झालो आहोत, म्हणून आम्ही पवित्र जन आहोत. आणि पौल म्हणतो, फिलेमोन, तू सर्व पवित्र जनावर प्रीती करतो हे मला माहीत आहे, म्हणून मी देवाची उपकास्ती करतो. पहा, फिलेमोनाच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर पौलाला त्याची मंडळीवरील प्रीती दिसते. त्याच्या जीवनामधून देवाची प्रीती प्रगट होत आहे. आणि फिलेमोन मंडळीवर किती प्रेम करतो, किती प्रीती करतो, हे लक्षात घेऊन पौल म्हणतो, म्हणून मी देवाची स्तुती करतो. आज माझ्याकडं पाहिल्यानंतर असे साक्ष कोणी देईल का? पहा, ह्याचं मंडळीवर किती प्रेम आहे, मंडळीसाठी ह्याला किती कळवळा आहे, मंडळीसाठी हा किती धडपड करत आहे, मंडळीसाठी ह्याचं समर्पण किती सुंदर आहे. मग मंडळीमध्ये तुमचं स्थान काय हे महत्त्वाचं नाही. तुम्ही वडील आहात का, तुम्ही पालक आहात का, तुम्ही बिशप आहात, हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही मंडळीमध्ये देवाचे प्रियजन आहात, देवाचे पवित्र जन आहात, आणि तुम्ही मंडळीवर प्रीती करता, हे तुम्हाला तुमच्या जीवनामधून इतरांना दाखवायचं आहे. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. होय, मंडळीमध्ये समस्या आहेत, मंडळीमध्ये दोष आहेत, तरीसुद्धा मी मंडळीवर प्रेम करतो, मंडळीवर मी प्रीती करतो, कारण की या मंडळीसाठी ख्रिस्तानं आपलं बलिदान केलं, ख्रिस्तानं आपलं रक्त सांडलं, म्हणून या मंडळीवर मी प्रेम करतो. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर ते आव्हान आहे, मंडळीवर प्रीती करणं. पौलाची साक्ष फिलेमोनासाठी ही होती. तुझी मंडळीवरील प्रीती ही पाहून, ते ऐकून, त्याविषयी मी देवाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो. आज आमची साक्ष काय आहे? आणि मग दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये, ख्रिस्तावरील तुझा विश्वास. इंग्रजीमध्ये असं म्हटलं आहे, युअर फेथ इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपल्या मराठी बायबलमध्ये भरोसा हा शब्द वापरलेला आहे, पण त्यापेक्षाही मला विश्वास हा शब्द जास्त महत्त्वाचा वाटतो. तुझा येशू ख्रिस्तावरील विश्वास. खरं म्हणजे ही गोष्ट पहिल्यांदा यायला पाहिजे. तुझा ख्रिस्तावरील विश्वास, तुझी मंडळीवरील प्रीती, याची आठवण करून मी देवाची स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो. हा असा क्रम असला पाहिजे. कदाचित या ठिकाणी थोडंसं मागे पुढं झालं आहे, परंतु मी जेव्हा या वचनाकडे पाहतो तेव्हा सर्वात आधी पहिली गोष्ट मला ही जाणवते की माझा ख्रिस्ताबरोबरचा संबंध, येशू ख्रिस्ताबरोबरचं माझं नातं, ही माझी ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. पहा, मी ख्रिस्तावर प्रेम करतो, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मी ख्रिस्ताच्या आज्ञा पाळतो, येशू ख्रिस्ताबरोबर माझं वैयक्तिक नातं आहे, ही आमच्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. त्यानंतर मंडळी. जर ख्रिस्ताची आणि माझी ओळख नसेल तर मंडळीमध्ये मी कोणी असेन, मग मी एल्डर असेन, पाळक असेन, बिशप असेल, आणखीन कुठल्याही उच्च पदावर असू दे, पण जर माझी सुरुवात येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे झाली नसेल तर इतर कोणत्याही गोष्टीला काहीच किंमत नाही. माझा येशू ख्रिस्तावरील विश्वास हा महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं फिलेमोनाची साक्ष ही होती की त्याचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास अत्यंत बळकट होता. दृढ विश्वास त्याने येशूवर ठेवला होता. फिलेमोन अतिशय श्रीमंत होता. तो आपल्याला हवं तसं जीवन जगू शकला असता, परंतु नाही, त्यानं आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं होतं.
तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झाला होता आणि आपल्या घरामध्ये त्याने मंडळी सुरू केली होती. त्याच्या घरामध्ये मंडळी भरत होती. मग त्याचं समर्पण मंडळीच्या बाबतीमध्ये दिसतं. म्हणून कदाचित पौलानं सुरुवातीला असं म्हटलं की तुझी मंडळीवरील प्रीती, तुझी प्रियजनांवरील प्रीती. परंतु त्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे फिलेमोनाने केली होती. याविषयी माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही. पहा, आम्ही जगामध्ये काय आहोत, आमचं स्थान काय आहे, आम्ही किती मोठे आहोत, लहान आहोत, याच्यापेक्षा येशू ख्रिस्ताबरोबरचं माझे वैयक्तिक नातेसंबंध हा महत्त्वाचा आहे. आणि मंडळीमध्ये काही होण्यापूर्वी गरज याची आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारावं. ती माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. आज मंडळीमध्ये समस्या काय आहेत माहिती आहे का? मंडळीमधील अनेक नेत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचीच ओळख नाही आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतच नाहीत. प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन त्यांनी कधी समर्पितच केलं नाही. मग फार चांगली भाषा वापरतात, कदाचित फार चांगली प्रार्थना करतात, फार चांगला संदेश देतात, फार चांगलं पुढारी पण करतात, परंतु मूळच कुठेतरी चुकलेलं आहे. येशूची आणि त्यांची ओळखच झालेली नाही. त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही पश्चाताप करून आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं नाही. आणि ही आज मंडळीची शोकांतिका आहे. आज तुम्हाला आणि मला प्रभू हे सांगत आहे की तुझा ख्रिस्तावरील विश्वास याच्याविषयी कोणी साक्ष देईल का? मला जे ओळखणार आहेत ते माझ्याविषयी बोलताना याचा प्रभू येशू ख्रिस्तावर किती ठाम विश्वास आहे त्याविषयी बोलतील, की ते दुसऱ्या गोष्टी सांगतील, हा फार चांगला संदेश देतो, याचं घर चांगलं आहे, याला फार चांगलं गाता येतं, याला हे करता येतं, ते करता येतं. ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. सुरुवात माझा ख्रिस्तावरील विश्वास, आणि त्याची आठवण करून पौल फिलेमोनाबद्दल देवाला धन्यवाद देतो. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की माझ्या जीवनाकडे पाहिल्यानंतर कोणीतरी असं म्हणेल का की याचा येशू ख्रिस्तावरचा विश्वास किती सुंदर, किती बळकट आहे, किती ठाम विश्वास आहे. आणि म्हणून मी देवाची स्तुती करतो. आणि त्याची पवित्र जनांवरील प्रीती, मंडळीवर हा किती प्रीती करतो याच्याविषयी सुद्धा मी पाहतो. आणि म्हणून मी परमेश्वराची स्तुती करतो. आज आपण हा संदेश आपल्या सर्वांसाठी, स्वतःसाठी घेऊन जाऊया की माझा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास याच्याविषयी कोणी साक्ष देईल का? माझी मंडळीवरील प्रीती, पवित्र जनांवरील प्रीती यासाठी कोणीतरी साक्ष देईल का? पहा, आज भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, अनेकांना आपल्या विश्वासामुळं प्रचंड मोठी किंमत भरून द्यावी लागत आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये नुकताच झालेला आहे. त्याचा उद्देश चांगला नाही आहे. त्याचा उद्देश जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना त्रास देण्याचा आहे. कोणतंही कारण शोधून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना अटक करणं, त्यांना तुरुंगात डांबणं, त्यांच्यावर हल्ले करणं, यासाठी आज अनेक राज्यांमध्ये या कायद्याचा दुरुपयोग होत आहे हे आम्हाला माहीत आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये असे अनेक विश्वासणारे आहेत, खेड्यांमध्ये आहेत, अत्यंत दुर्गम भागामध्ये राहणारे आदिवासी आहेत, त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्ताला सोडणार नाही. अनेक जण त्यांच्याकडे येतात, त्यांच्यावर बळजबरी करतात, त्यांच्यावर दबाव टाकतात की तुम्ही येशूला सोडा, तुम्ही दारू प्या, तुम्ही खून करा, तुम्ही वाटेल ते करा, ते आम्हाला चालेल, परंतु येशूवर नाही विश्वास ठेवायचा. हा येशूवरचा विश्वास हा अनेकांसाठी किती भयंकर गोष्ट झालेली आहे. येशूवरील विश्वासामुळं अनेकांना छळाला तोंड द्यावं लागतं आहे. अनेक पाळक, अनेक सेवक, अनेक मंडळीतील लोक आज येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळं तुरुंगामध्ये अडकले आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. छत्तीसगड आणि काही राज्यांमध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, आपल्या प्रियजनांना आपल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये सुद्धा पुरता येत नाही. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी गावातील जे पंचमंडळी आहेत, गावाचे जे पुढारी आहेत, ते परवानगी देत नाहीत. तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, त्यानंतरच तुम्हाला परवानगी मिळेल. येशू ख्रिस्तावरच्या विश्वासासाठी किती भयंकर किंमत आज अनेकांना भारतामध्ये, जगातील अनेक देशांमध्ये द्यावी लागत आहे. परंतु आपल्या विश्वासामध्ये ते ठाम आहेत. त्यांच्याकडे पाहून आम्ही निश्चितच म्हणू, तुमच्या विश्वासाबद्दल,
आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. आज तुमची आणि माझी साक्ष काय आहे याचा विचार आपण करूया. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, आमचं मार्गदर्शन केलंस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिलेस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आणि त्रासात आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू त्यांना आजपर्यंत सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना सुरक्षित ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज विशेष रीतीनं प्रभू पुन्हा एकदा आमच्या प्रिय सिंधुताई कोतवाल आंटी यांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या नवीन वर्षामध्ये तू त्यांना घेऊन आला आहेस. गेले 92 वर्ष तू त्यांना सांभाळलंस, त्यांना सुरक्षित ठेवलंस, निरोगी ठेवलंस प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. त्यांना तू सदैव निरोगी ठेव, त्यांची तू काळजी घे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांना भरपूर आयुष्य तू दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आमच्या सर्व गरजा पूर्ण कर, आम्हाला उत्तम आरोग्य दे आणि प्रभू तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी, वाढण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. देवा शालोम. प्रियजन हो, आपली उपासना संपत आली आहे. या उपासनेमधनं आज तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. मग तो तुमच्यापर्यंत तुम्ही ठेवणार नाही ना, इतरांना देणार ना? अहो, अनेकांना या संदेशाची गरज आहे. त्यांच्यापर्यंत ही उपासना पोहोचू द्या. उपासनेची लिंक त्यांना पाठवा, त्यांनाही आशीर्वाद मिळेल. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.